उपाध्या भेटी ईश्वरार्चन अनुवाद ग्रह सारंगपाणी भटा सांगाते चांगदेव गोसाव्याच्या दर्शनाशी आले होते. लीळा चरित्रातले मुख्य पात्र त्यांचं आता एकेकाच्या भेटी पैठणला होत आहे. म्हणून ते अनुबंध सांगतात की ते जेव्हा आले होते, मागच्या वेळेमध्ये आलते ते त्याची आई, ते त्यांच्यासोबत चांगदेव भट्ट आले होते आणि मग ते ग्रह दवडून मागवते गेलेले आहेत. कुठं? बळेग्रामा. आणि मग तिथे उदयाशी संध्यावंदनाशी गंगेशी गेले चांगदेव भट्ट. संध्यावंदन असत तेथे उपाध्ये भेटले. ह्याला जाणव उपाध्या असं म्हणतात की त्यांच्या मुलीने हे सगळं चरित्र आपल्याला भेट दिलं. कमळावसाचे हे ते आमना शिष्य झाले. कमळावसाच्या कोण शिकणी होत्या? हिरायसे, पोमायसे. हे एक संध्या, दोन संज्ञे, तीन संज्ञा, अशा त्या तीन पोरी. कमळावसा मुख्य. कमळावसाचे अनेक असे अधिकरण आणि कोणी काव्य घेऊन गेलं त्यांच्याकडे. लीळाचरित्र लिहून गेल्यावर म्हणाले, बघा हे आणलंय मी. ते म्हणाले अनेक एक काव्य आणलं होतं. ते म्हणाले ते पुरला पाठ आहे. तर म्हणलं त्याला वाटलं मी तर आत्ता लिहिले. तिला म्हणायला लावलं. तीच पाठीमागे दुसरी शिकून बसलेली होती. कमळावसा म्हणतात, अहो ह्यालाच पाठ नाही, हिला तिला पण पाठ आहे. असं ते आपलं सगळं शास्त्र कंठस्थ असणाऱ्या त्या पोरी आहेत, तपस्विनी आया. आणि आपल्या सगळ्या महंतांच्या सगळ्या गुराई कोण आहेत? मूळ पुरुष हेच पोरी आहे सगळ्या. पोमायचे, चांडायचे, असे सगळ्या आमनायच्या प्रमुख बाया आहेत. सगळ्या आमनायच्या मूळ पुरुष स्त्री आहेत. तर अशा प्रकारे ह्या मूळ पुरुषांच्या वडील आता जाणव उपाध्य ते गंगेला आंघोळ करतात. तिथं भेट झाली. तिथं चांगदेव भट्टी त्यांना म्हणतात, जाणो आम्ही तुम्ही जैस्या पुरुषाच्या गोष्टी करू ऐकू, तैसे पुरुष प्रतिष्ठाने भोगणाऱ्याने आले असते. आता आपण ज्याला चांगदेव समजतो तो चांगदेव आपण म्हणतो ना हिरावळांच्या गुंफा, म्हणजे तो असा लहान जरी असला तरी तो बुद्धी मोठी आहे. बरोबर आहे का? आपण त्याला कसं समजतो, देवा मी जाऊ, देवा मी असं करू, म्हणजे तो एकदम चातुर्षीन होता असं नाही आहे. ते काय म्हणून राहिले, आपण ज्या पुरुषांच्या गोष्टी करतो, म्हणजे हा लहान मुलगा आहे आणि जाणव उपाध्ये त्या गावचे प्रमुख आहेत, म्हणजे यांची मित्रता आहे, नातं असेल. आणि ते म्हणतो गोष्टी करू म्हणजे वेद पुराणातले चर्चा करत असतील हे. आणि ते म्हणतो आपण ज्याच्या गोष्टी करू आणि मग पुराणामध्ये आपण ऐकल्या, इकडून तिकडून ऐकत बी असतो, तर तसे पुरुष प्रतिष्ठाने भोग नारायणी आले असते. उपाध्य म्हणतात तया नाव काय? चांगदेव भट्टी म्हणितले तया नाव श्री चांगदेवराव गोसावी. म्हणजे काय परिचय आहे? त्यामुळे साक्षात ईश्वर पुरुष. काय सांगो तयाचे सौंदर्य, काय सांगो तयाचे सामर्थ्य, काय सांगो तयाचे आश्चर्य. किंभवणोक्त ते सर्व लक्षणी सर्व गुणी सामर्थ्य संपन्न ईश्वरच गा. ते माझ्या ते ईश्वरच आहेत.
सामर्थ्य संपन्न, सर्व गुणांनी सर्व लक्षणांनी युक्त आहेत म्हणाले ते. लीळाचरित्रामध्ये ज्याला अभ्यास करायचा आहे, कुणाच्या शब्दाने कोण कोण परमार्गी लावलं चक्रधर स्वामींनी, सांगा बरं. आतापर्यंत जेवढ्या लीळा झाल्या आणि अशा संदर्भातले ते वाक्य आहेत. काय सांगू लावण्य, काय सांगू सौंदर्य म्हणाले. ही स्वामींची धर्मप्रचाराची पद्धत आहे, आजही ती चालू आहे. आणि त्या ह्याला स्वामींच्या मनोखुत खावणीला आपण जर भंग केला तर त्या ओळखणीचा शोभ ताबडतोब होतो. तुम्ही किती तपस्वी असा नाही तर महान तपस्वी असा, तुम्हाला एक विपरीत बुद्धी पहिले येणार, हे लक्षात ठेवा. जेव्हा क्षोभाचे कार्य सुरू होतात तेव्हा पहिले विपरीत तत्व येतं. पुन्हा काय येतं, कखाय येतो, कषाय दोष, आहे की नाही. सुरू झाला तुमच्या अध्यात्माला, तुमच्या अनुसरणाला भेगा भोक पडायला सुरुवात झालेली. आता गळून जाईल त्या अनुसरण. असं असतं ते, म्हणून सावध राहावं लागतंय. कठीणच आहे ते. सो होतं ते जीवनामध्ये. चांगदेव भट्ट आणि उपाध्यांनी जे स्वामींना योगदान दिले ते कोणीच नाही दिलं, आहे की नाही. पूर्ण भविष्यामध्ये चांगदेव भट्टाच्या मुखाने आता उपाध्यवासांना स्वामी वेदताय. हे मोठं आश्चर्य आहे स्वामींच्या प्रचारातलं. आपणही ते प्रेषित आहोत स्वामींचे. तुम्हाला तुमच्या थोबाड्याने कुणाला व्यक्ता नाही आलं तर तुमच्या ह्याने कुणाला विपरीत काही करू नका, नाही तर ते तिकडून कार्यक्रम होत होतो. ऑनलाईन कार्यक्रम आहे, लगेच तिथल्या तिथं कनेक्ट होत होतो. आणि मग कखाई भोगला होतं काहीच नाही. तर ओळखणीला मोठा अभिमान आहे तुमचा. चांगलं केलं तर अभिमान आहे आणि वाईट केलं की अभिकार शोभते. तिकडे देवता क्रमाने शोभेल, इथे ताबडतोब इन्स्टंट लगेच गोळी खाल्ल्या खाल्ल्या ताप. हा ज्ञानाचा विषय, म्हणून यासाठी ज्ञान महत्वाचं आहे. बरं, थोडं तरी असावं माणसाच्या डोक्यामध्ये, काहीतरी असावं, थोडं तरी असावं, एवढं तरी. नाही तो आरमोठी माणूस स्वतःचा विनाश करतो, दुसऱ्याचा करतो, त्या मार्गाचा करतो, गुरुचा करतो, त्या गावाचा करतो. त्या एका व्यक्तीमुळे गाव बदनाम होतो. मागे परवा पोलीस कमिशनर आले ते इथे नव्हतं, मी दुपारी गेलतो. त्यांचं म्हणणं आलं की बा तुम्ही अशा पद्धतीने राहा, सगळं गाव बदनाम होतं, सगळ्या भारतात जाळी देवाचं वगैरे वगैरे. हे असं होत राहतं. एकाचं होतं, एकानं केलं सगळ्याला होतं. तर ते आता जी स्वामींची खावणी आहे त्या पद्धतीनं चांगदेव भट्ट त्यांना निरूपण करतात. जाणं उपाध्य म्हणतात तर तयाचे दर्शन मत करी का. चांगदेव भट्टे म्हणितले ना हो का येशी जाओ तयाच्या दर्शनाची. चल म्हणाले, तू आला ना, जाऊ आपण दोघं मिळून. उपाध्य म्हणता हो का, तरी तू के जाशी. चांगदेव भट्ट म्हणतात बघू म्हणाले, आता माझं काय. उपाध्य म्हणता ना पाहेचा दिसूर आहे, माझी पासोडी धो घातली असे. आता तिथं पैठणला सर्वज्ञांना हे सगळं ऐकू येतं. कुणाची पासोडी, हे नाही, माझी पासोडी धो घातली. आणि कुणाचं काय घातलं, कुणाचं बाळणपण. ती व्यक्ती राहणं म्हणाले, आता इथेच राहणं, कुठे जाता, कुठलंही काय, हे सगळं चिंतन करावं लागतं तुम्हाला, असा आनंद वाटेल तुम्हाला. ते म्हणाले कशाला चालल्या तुम्ही तिकडे. तर नाही 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 नाही,
माझ्याशिवाय माझ्या लेकीचं बाळंतपण कोण करत. अशा अनेक लीळा आहेत की स्वामी म्हणतात राहा. इथे इथे तोच विषय आहे. पासवडी धू घातली असे आणि स्वामी तिथून पैठवून बघतात, ऐकतात. याचा अर्थ काय? आता उत्तरापंथी आपलं सगळं ऐकत असतात, स्वामी पाहत असतात. हा, मग थोडं भ्या, थोडी भीती ठेवा, तर कार्यक्रम जमतोय, नाही तर उगतंय बरं कार्यक्रम. मरता मरण येत नाही पुन्हा बरं. मरण सुद्धा लोक आपल्याला रुसलेलं असतं त्यावेळेला. काळ आपल्यावर रुसलेला असतो. मरणच येत नाही. सोडून सोडून मरता मरत नाही तो. असं असतं बरं. मग अशा घटनेतून आपण सावध राहायचं असतं. लय पाठांतर करण्यापेक्षा त्यातलं वर्म माहीत पाहिजे की ही भानगड अशी आहे. मग ते म्हणतात मग ते वाळल, मग घडी करू, प्रेस करू, इस्त्री करू, मग परवा जाऊ, हो का. आणि मग हे सगळा संवाद तिथे नागदेव भट्ट आहेत, ऐकला. ते गंगेशी होते. मग आता जायची तयारी चालू आहे. पासवडी धुतली, मग घरी आले. रात्रीला दोरी बांधली, त्या दोरीवर ते कपडे टाकले वाळायला. तिथे लहामायशी म्हणितले, हा रे बा, एवढ्या वेळा दोरी घालतोस, उद्या घाल ना. ते नागदेव भट्ट म्हणतात, आओ, ती लहामायशाला म्हणतात ते तुला काय सांगायचं म्हणायला आई, हा उधळला. अशा असतात हे प्रसवाचे बघा कशा. हा उधळला, उधळलं तर कोणतं असतं, कशाला उधळलं म्हणतात? उधळणे शब्दाचा अर्थ काय? हा उधळला म्हणजे बर. आणि आपण आता सध्या शब्द वापरतोय, जी बाई उधळली म्हणतात, उधळली आता मार्गात त्या घरी गेली, उधळली बा. बायको भांडून कुठं, अरे उधळली म्हणतात, गेली माहेरला. अनेक भावार्थ त्यात असतात. तो नागदेव भट्ट म्हणतो, अगाई, हा उधळला म्हणाले, आणि आता हा उतावीळ झाला. हा गेला की जोग्या भवंत्या पाठी. असं असतं संसार. भट्टवास परमार्गी लावे तेव्हा अशी चर्चा होते की नाही. म्हादायचा आल्या परमार्गी तशी चर्चा, वेगवेगळ्या शब्दांचे शब्द आठवायला पाहिजे. जाऊ द्या, शब्दांचं आपल्याला काय देणं घेणं राहिलेलं नाही आता सध्याच्या काळात. त्याच्यामुळं डोक्याला ताण द्यावा लागतो ना. कसे कसे शब्द आहेत, पाठांतर करा आता तुम्ही. या अशा कंठस्थ पाहिजे इथे. नागदेव गेला आहे तू बी जाशी का म्हणाले रुपये गेली तशी तू बी जाशील. असे सगळे लिंक्स आहेत कम्प्युटरला पाहिजे तुम्हाला. हे उधळणं असतं परमार्गामध्ये. संसारात उधळलं तर काय भेटत नाही, परमार्गात उधळलं पाहिजे. मग उपाध्य ते सगळं गंगेवरती, गंगेमध्ये सगळा कार्यक्रम आहे सर्वज्ञांचा, आहे का नाही. काय हो आई म्हणाले, तुम्ही चांगदेव रावळांच्या. ती बाई म्हणती, कोण बाई ती? अहो म्हणाले, लगेच तिथं तसंच गंगेमध्येच कार्यक्रम आहे सर्व.
तर असं हे त्यांना आता झोपच नाही आली. रात्रभर उपाध्ये भाग्याचे. मग सकाळी पहाटच उठले. भाऊजाई आहे घरामध्ये. शिदोरी मागितली. ओहोणी, ओहोणी म्हणजे वहिनी. वहिनी शब्द इथं आहे, ओहोणी. शिदोरी स्वा, मी गावात जाईन. तो लहामाईशी दुःख करू लागली. उपाध्यांच्या वहिनी आहेत ह्या, मोठ्या वहिनी आहेत ह्या. त्यांचा मुलगा तो नागदेव आहे. ते म्हणतो, वहिनी मला सकाळी सकाळ चपाती द्या. त्यावेळची शिदोरी म्हणजे काय असं सांगा बरं. भाकर ठेचा, भाकर खरडलेला ठेसा टाकला, त्यात नंतर तिखट बुरकी टाकायची, तेल टाकायचं, मीठ टाकायचं, 4 कांदे बांधले की निघाले. तर आपल्यासारखी शिदोरी थोडीच आहे तिथं. आता लहामायसा दुःख करू लागल्या, रडू लागले. सर्वज्ञ तिथून पाहत आहे. आपलं महत्वाचा विषय स्मरण आहे. सर्वज्ञ तिथून बघतायत, अरे अरे. लहामायसा रडू लागल्या. उपाध्ये म्हणता, हे बघ वहिनी, ऐसे तर करशील ना, म्हणाले मी परत येणार नाही. देऊ नको. शिदोरी म्हणाले चल. मग इथून भिली ती. शिदोरी ने घेता निघो आदरीले. लहामायशी म्हणते, हा रे बा काही येशी. उपाध्ये म्हणतात, उपाध्ये चांगले वाटा ते म्हणतात, ऐसे म्हणा हा दिसा दो येई. लहामायशी म्हणतले, हा रे बा ये, आता मी शिदोरी करून देते. मग चांगले वटे म्हणितले ना हो. मग मानिले. प्रतिष्ठान आले. आता मूळ ठिकाणावर आलं. हे आता पण सर्वज्ञ असंच करतात. कोणाला तरी आणतात, कोणाच्या तरी भेटीला. त्या भेटीवर तुझं अनुसरण घडवायचं असतं, ज्ञान घडवायचं असतं. स्वामींचं उद्धरण कार्य आता असं चालू आहे बरं. त्याला जो प्रतिबंध केला तो गेला. आहे की नाही. खंत येते स्वामींना भयानक. अवधर्मापासून काढून परधर्मी लावलं तर प्रेम, पण परधर्मापासून काढून काय होईल मग? शोभ. असा उलटा अर्थ पण घ्यायचा. तुमचं तोंडलंय चालतं काय? बरं मग स्वामी ठीक आहे, ओके ओके, बरं. तोंडातला कॅन्सर लवकर नाही करत स्वामी, कंठातला सुरू करतात. अगोदर शरीर खराब करतात. ओळखणे स्वामी काहीच करत नाही. ते ओळखणीला आविष्कार असतो. शोभ, तुझा क्रोध समाप्त होत नाही. स्वामींनी सांगितलं ते ऐकत नाही बरोबर. खूप कठीण आहे तिचं काम. बघा तुम्ही, अनुभव घ्या. आम्ही पाहिलेलं आहे. ऐकत नाही ती कोणाचं. किड्यावर किडे पडतात, सगळं शरीर सडायला सुरुवात होते. तुम्हाला जोडायला खूप सोपं वाटतं. आपण असं केल्याने काय होतं, आपण तसं बघल्याने काय होतं, आपण असं पाहिल्याने काय होतं, आपण असा झटका मारल्याने काय होतं, आपण असं एकमेकाला खुणवल्याने काय होतं. हे जीव परमार्गी असे आलेले असतात. एकवट्टा होतो अशांचा. आणि मग असं पुढचा कार्यक्रम असं आम्हाला इथे आतापर्यंत भोगावं लागलं. ते 7-8 गुरूंच्या ठाई हा परिवार असाच विनाकारण काय देणं नसतं, घेणं नसतं. आवड असतो परिवाराचं जिंदगी, नाही का. ते आता निघाले बिचारे तिकडे. सर्वज्ञ आता वाट पाहत आहे. मुख्य माणसं स्वामींना भेटायलेत ना आता. स्वामींना खूप आनंद वाटायला आहे. आणि तेवढ्यामध्ये जाणो उपाध्य चांगदेव भट्ट आले. बाईसा ते देखून नमस्कार केला. बाईसांच्या पाया पडले. ते म्हणाले, गोसाव्याशी अवसरू कैसा अशी. गोसावी भित्री बोलवले. दंडवती घातली, श्री चरणा लागले. हा पहिला दंडवत आहे. आता पहिले दंड सगळ्यांचे आठवावे सकाळ सकाळ, आहे की नाही.
म्हणजे आठवायचे म्हणजे कसे, आपण तो होऊन स्वामींना दंडवत करायचं. मग कोण करायचं, पहिल्या उठल्या उठल्या दंडवत बाईसा करायचं, बटोबा माझा ऐसा ओमायशी, हे नाही तू डांगरेश औसा साधा अबायशी लामायशी, हे सगळे सकाळी उठल्या उठल्या दंडवताला यायचे. पश्चात प्रहारे उठल्या, बस किती चांगलं आहे ना आपलं नशीब. ते होऊन दंडवत करता येतो ना आपणाला लगेच. महिमभट्ट श्रीप्रभूंना काही दंडवत करायचे सकाळी. ते तर मोठंच आहे ते वृद्धपरातलं आहे की नाही. असं सगळं करायचं. सकाळी उठल्यावर करायचं काय, हे करावं लागतं. काही बी करू नये. प्रातःकाळी काही करू नये, काही बी करू नये. कोणतं कर्म कधी करावं हे ठरवून घ्यावं लागतं. म्हणजे सगळे ज्ञानाचेच विषय आहेत ना हे सगळे. पश्चात प्रहरी काय करावं, पश्चात प्रहरातल्या शेवटच्या प्रहरी काय करावं, सूर्य उदयाच्या टायमाला काय करावं, स्वामींनी सगळं सांगितलंय ना. कुठं सांगितलंय बरं पहाटे काय करावं सर्वज्ञानी. मागीला म्हणती पुढील म्हणते. आता मार्गात कसं, संघातात कसं, हा सगळे ज्ञानाचे विषय आहेत. पश्चात पाहिजे तुम्ही कपडे धुत बसले, डोकी करत बसले, चालेल. पश्चात पूर्वी सगळा आश्रमात फवारा मारला लागले, स्वच्छ करायला लागले. मग पश्चात पाहिजे तुम्ही देवाला स्नान घालायला लागले. विधीत बसते महास्थान आहे, तुम्ही पहाटे 4ला स्थानाला उघड रगडायला लागले. विधीत आहे का, अस्थिपरित आहे का ते, नाही. असला फालतू अस्थिपरित नाही काय बी. पहाटच तुम्ही मोठ्या मोठ्याने तुम्ही आरती म्हणायला लागले, काय होईल त्याने. 3 वाजता उठले, घंटे आणू काय होईल, भूतक्षोभ, पात्रक्षोभ लगेच सुरू होईल तुमचा. ते आणखीन बरेच काही गोष्टी असतात. उठल्याने काय होतं, चांगलं केलं तर ठीक. अनकाळीची क्रिया अनकाळी करायची नाही, हे ठिकाणावर ठेवायचं. फाटच उठून अर्धा पाऊण तास संडासमध्ये जाऊन बसायचं. ब्रश करायचा खरा खरा खरा. आता ते म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगायचंय. पहाटे उठून आम्ही एका ठिकाणी गेलो, आणि ते बंबच लावला. पहाटे उठून बसलं ते पाणी तापवत. मला कोण तापवत बसलेलो होतो, बाबा. काय म्हणा, आता आपण बोलता येत नसतं ना, आपण अज्ञानी म्हणून बसायचं गपचूप. आहे ते सर्व देवासाठी, पण तुमचा टायमिंग चुकला. अंकाळीची क्रिया अंकाळी घडली, ती लेखी लागल का मग. माझा सगळा तोच फंडा झाला ना. रांगोळ्याच काढत बसली, तिथं झाडलं, गटारी साफ केल्या, आलेच नाही ते. मग आबाई सगळं गेली, आबाई साहेब कसं करू म्हणाले मी. भट्टवासांनी लावली फोडणी स्वामींकडे. थांबा, पुन्हा अशा सगळ्या गल्ली भरून टाकली. आता कशी येतं, आता कशी येतं, आता हे सगळं अधिकार नाही म्हणा. श्री माहीम भट्टानं म्हणले, अरे की रांगोळी त्रास द्यायली मला. आचार्य म्हणतात, बाबा मग तिच्या रांगोळीवर स्पर्शच करू नका ना, अशी आयडिया करा, आयडियाने जा. शिव म्हणाले, हो का. दोघांच्या खांद्यावर हात टाकले. आज आम्ही जातो बाबा, आम्ही आम्हाला प्रसाद भेटतो तिकडे, त्याला भेटणार नाही आज काही. मोठं वासन ते तिकडेच गेले, आहे की नाही. हे आले बुवा,
माझा बघतच नाही. चला, तर हे असं अनकाळीची क्रिया अनकाळी केली की ती ईश्वराच्या लेखी लागत नाही. ते सन्निधान होतं, ते लेखी लागलं असेल, जर हा वेगळा होता, पण आता नाही लागायचं बरं का तुमचं. काय बी करत जाऊ नका. देवाचा गलपच शिवत बसले पहाटे उठून. चालेल, देवाला आंघोळ घालत बसले. तुम्ही काय काय गोष्टी चुकीच्या करता ना, म्हणून मला हे सांगावं लागतं तुम्हाला. ते लेखी लागत नाही. मग तुम्ही म्हणताल देवाचंच आहे. मग देवाने काय सांगितलं का पहाटे आंघोळ घाला म्हणून? असं नसतं चालत. ते ती अस्थीपदी आहे स्वामींची, ती तशीच राहायला पाहिजे. अबाधित त्या अस्थीपरीच्या वचनाला हात नाही घालायचा. तुम्ही धर्माचं काय म्हणून हात घालताय समजत नाही. मग दुसऱ्या मला 100 दिवे लावले तुम्ही असे स्थानाच्या बाजूला, पाठच लावून ठेवले. चालत 100 आरत्या लावल्या. पायरीवरच दिवे ठेवत गेले. एक पठ्ठा भेटला, त्या खालून वरच्या पायरीवरून सुरू केलं, खालच्या पायरीवर दिवे ठेवत गेले, ते फुलवाती. आणि हे सगळे 25 स्थळाची ज्ञानी माणसं करतात. तेव्हा आश्चर्य वाटतं की भानगड काय चालू आहे. असले आश्चर्य आहे ते. काल एकानं दंडवताचा संकल्प केला. इथून दंडवत घालून तिथं जायचं, दंडवत घालतच जायचं. यातून पैसा, प्रसिद्धी, पैसा, कीर्ती तिने मिळतं. बाबा दंडवत घालत चालले, बाबा दंडवत घालत चालले, असं आहे ते. आणि ते ज्ञानीपुरुषांनी केल्यावर आणखीन आनंद वाटतो की काय मजा आहे. तर आता हे उपाध्य कुठपर्यंत आलता आपला कार्यक्रम. आता हे दंडवत घातला उपाध्यायाने पहिला, चांगदेव भट्ट, आणि दुसरा बायसांना घातला, नंतर स्वामींना घातला. बायसांनी स्वामींना दाखवलं, म्हणजे ते तिथं आहेत. तुम्ही ज्याच्यासाठी आले ना ते तिथं आहेत. महिमभट्टांनी पहिला दंडवत कुणाला घातला? चांभाराला. तेव्हा तेच ते ते तिथं दंडवत घातला. असे दंडवत आपण पण घातले पाहिजे. म्हणा ना, दंडवत घालत बसा. लय गोंधळ आहे परमार्ग आहे. काय गोंधळ आहे रे देवा चक्रधरा. तर हे अशा प्रकारे दंडवत घातला स्वामींजवळ. आता हे सगळा परिवार बसलाय. सर्वज्ञांची बोलण्याची कला आहे. बटिकाला म्हणतात सर्वज्ञ, म्हणजे चांगदेव भट्टाला म्हणतात. हे कोण? स्वामींना माहित आहे जाणव उपाध्याय आहेत. पुढे हे मला यांची पोरगी दान देणार आहे, सगळं माहित आहे. म्हणतात हे कोण? जी म्हणाले हा आमचा मित्र. स्वामींनी दानोपाध्यायाकडे पाहिलं आणि स्वामी हसले. आणि सर्वज्ञ काय म्हणतात तो? स्वामी म्हणतात हा 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 ही येतीचा ब्रह्मवाणी आहे. ज्याच्यात खूप अर्थ दडलेला आहे का नाही, असं आपणाला म्हणावं हा ही येतीचाच. म्हणजे काय? भविष्य आहे. कुटुंबासना पहिल्या भेटी स्वामी काय म्हणाले, असे संकेत असतात. तिथंच पटवासांचं सगळं भाग्य तिथं लिहिलं स्वामींनी सुंदरच्या मठामध्ये. इथे दानोपाध्यांचं भाग्य भोगनारायणाच्या मठात लिहिलं भेट्यात. म्हणाले हाही तिचा पुनसंबंधी आहेत. म्हणाले या बसा भेटा. असे हे शब्द नाशिलीळा अशी कोरली पाहिजे अंतःकरणात हे शब्द. आणि आपणाला म्हणाव स्वामींनी हा ही येतीचा ही येतीची. आपल्याला पहिल्या स्वामी म्हणतील हे नरकाची, ही नित्य नरकाची. हा बुवा त्याच्यापेक्षा नित्य नरकातला.
अशी गंमत आहे. मग कधीतरी जाणं उपाध्य होऊन दंडवत करायचं स्वामींना, देवा म्हणा ना मला असं. येथीचे कापडे आले स्वामी कडकडून भेटाव, येथीचे स्वामींनी येथीच म्हणाव, ऐसे काही होईल पोरा येथीचे ते. तुम्हाला स्वामी येथीच कधी म्हणतील? तुम्हाला देवाचं ते आपलं वाटेल तेव्हा देव तुम्हाला आपलं म्हणेल. असं कुणी कुणाला म्हणत नसतं. आणि आपला प्रॉब्लेम तिथे आहे, आपल्याला ते करायचं नाही. व्हायचं नाही देवाचं. स्वामी म्हणतात हा ही इथीचा. असं चिंतन करायला यायचं. एक क्षण तर येईल ना, पांडवांना पाहून स्वामी आनंदी झाला आणि दुःख झालं. मला हे इथेच आहे. त्यांच्यासाठी सगळं केलं आहे की नाही. दत्तात्रय प्रभूंच तसाच विषय आहे, इथेच सगळं आहे. चला तुमचं ते वरून जाईल आता सगळं. स्वामींच्या बद्दल असं इथेच आपले पण स्वामींना आपल्याबद्दल वाटावं एवढे उपाध्य श्रेष्ठ अधिकाराचे, योग्यतेचे आणि कळमेचे आहेत. फक्त परिचय नाही आणखी स्वामींचा. ही शोकांतिक आहे. स्वामी म्हणतात बर बर. ते हात जोडून बसलेले आहेत. हो जीवन आले. मग त्यांनी पाने पोफळे आसनावर ठेवून क्षेमालिंगन दिले सर्वज्ञाना. ते स्वामींनी क्षेमालिंगन स्वीकारलं. आपलं क्षेमालिंगन स्वीकारता का नाही काय माहिती. तो सुपारी आपली, त्यात सुपारी सुद्धा गर्व आहे. हो आहे की नाही. विड्यामध्ये हात लावा, हात लावा. ओ पुजारीन बाई बघा मी विडा वाहते. नाही स्वीकारणार दुसरा अनापती. तुम्ही त्या विड्याला स्टेटस दिलं ना, माझा विडा आहे बघा म्हणाले, कसं छान आणलाय. माझी उटी आहे, माझी उटी. 2 लिटर दही टाकून उटी करते बघा मी देवाला. बरं बरं बरं. 1 किलो चंदन टाकते हो. बरं बरं मग बरं. धर्मशास्त्रात हे चालत नाही. भावशास्त्रात दणका कर बाई. असं नाही झालं पाहिजे. नेमकं मोजकं कार्यक्रम झाला पाहिजे. पानेन पोफळे दिले जी जी. मग स्वामींनी कडकडून क्षेमालिंगन, बसा 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 बसा. मग स्वामींनी बसा म्हणावं. मग तेही आनंदाने बसले. आणि कसे बसले? सेवक वरती बसले. मग गोसावी अश्वासून क्षेम पुसले. सगळं तुम्हाला सांगता येत नाही. आश्वासने म्हणजे काय? स्वामीने आश्वासावं आणि नंतर क्षेम पुसा. ही एक कला आहे, हे चिंतन आहे. सांगा स्वामीने आश्वासन म्हणजे काय. तुम्हाला सोपं वाटतं चरित्र असं. एका एका शब्दात बरंच काय दडलेलं आहे. मग ते क्षण एक. आता उपाध्य कसे झाले पुढे सांगतात माहिमभट्ट. क्षण एक वेध तटस्थे होऊन श्रीमूर्ती अवलोकित बसले. तटस्थ होऊन बसावं लागतं श्रीमूर्तीचं. म्हणजे आता वेद झालाय. ती ऐकली होती ना गंगेत, ते सगळं दिसू लागलं त्यांना स्वामींच्या श्रीमूर्तीमध्ये. लावण्य, सौंदर्य, औदार्य, सौभाग्य, दया, मया, कृपा, करुणा, त्या वेदाने बघतायत ते. त्यांना छान असं. त्या यशोदेनं श्रीकृष्णाच्या मुखात काय 2 घंटे पाहिले नाही ते विश्वरूप. एक क्षणभर पाहायचं असतं ते. लाईट कशी चमकते तशी, वीज कशी चमकते तशी चमकली. फटकन बघितलं, पटकन मुख मिटलं. मग दाखव रे काना, काना दाखव रे. पुन्हा दाखवलं तर मातीच. म्हणजे माय. आणि अगोदर तुम्ही सगळं बघितलं तोंडात. ते क्षणभर असतं ते. त्याला म्हणायचं समाधी अवस्थेत झालेलं दर्शन तुम्हाला.
मग ते उपदेश विचारतात, बाबा तुम्ही इतक्या वर्षी दीक्षा घेतली, स्वामींना पाहिलं का? तुम्ही काय सांगा? हा ना, बाहेर गेल्यावर हे सगळ्यांचे प्रश्न असतात. आपले स्वामी कसे आहेत? कसे पाहिले बाबा तुम्ही स्वामी? कसे सांगाल? शिंबूड टोपरं घातलेले पाहिले? केश कळा गुंतलेले पाहिले? कसे पाहिले? कसे पाहिले स्वामी? काय सांगाल? फोटोतले सांगाल का देवाला? एका हातात साप. स्वामींचंही मोठं विचित्र काम आहे ते काय. नाही तर हे असे सांगा स्वामींना, मिशा आहे की नाही, ते आपल्या असतं ना ते असे स्वामी होते. हे काय भानगड आहे मिशा? काही कठीण आहे ना? आता आपण कुणाला आनंद दाखवलं, आपलं हे स्थान आहे, तर स्थानावर हे काय बाबा विचारा, काय सांगणार बोलते. मला उत्तर येतात का? मुलं विचारतात. काल आलेला मुलगा शी आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे तो म्हणतो बाबा हे ओटा समजला मला, ते ओट्याच्या वरचं जे मिशा आलेलं होतं ते कोण आहे तुमचे? आमचे आजोबा आहे ना. बाबा हे काय भानगड आहे वरती टोपी? त्याला हात नव्हते ना, ते हात काय झाले? हात तेव्हा मी हात लावून बघितलं, ते कापसाचंच होतं. त्याला हार घातलेला होता आणि सगळे घालत होते, साधू बी हात घालत होते. सांगावं काय त्याला? सांगा तुम्ही. हा मोठा प्रश्न पडतो. प्रचार प्रसार करायला गेलो तुम्ही की पहिले असे अनेक असे प्रश्न असतात. ते म्हणते जे पादुका होत्या त्या चक्रधर स्वामींच्या होत्या का? कडावा ते असं करत होत्या, बाया मारून पण घेतात त्या पादुका. हे नेमकं काय चाललंय आणि काय आहे? आणि मग तेच आपल्या इथं करायचं. आपल्या मठात 2 पादुका आणून ठेवायच्या, आपल्या मठात ठेवायचं नाही, ते तो मुकुट आणायचा, प्रतिकृती. आणि याच्या पलीकडे गेलं तर तो जाऊया. मग आता हे सगळं फ्रॉड चालतो मग इथून पुढे. चला, दानोपाध्य जी श्रीमूर्ती पाहिली ती अशी सुंदर, तटस्थ, आनंद झाला त्यांना. आणि मग इकडे बाईसांनी तोपर्यंत उपहार निपजविला, पूजावसराची तयारी केली आणि ते उपाध्य वेदश्रांत, वेदानिश्रांत होऊन बसलेले आहेत. आपण कधी शांत होत नाही आणि भ्रांत बी होत नाही की नाही, आपलं असलंच. वेदाने श्रांत झाले, विचार बसले तटस्थ. वेडा माणूस कसा असतो? वेडा बघत बसतो भिंतीकडे. उपाध्य या क्षणाला श्रांत झाले. उपाध्य बाईसा ते फुले मागितली. त्या अवस्थेमध्ये बाई बाई मग पूजा कराव्या, फुले द्या. फुलं घेतली. आता हे पूजन चालू आहे बरं का. आता अर्चन झालं, आता पूजन चालू आहे. फुलं बाईसांचेच, म्हणजे स्वामींचेच फुलं. मग पूजावसर झाला. मग सहाणेवरी फुले, अक्षदा असे उरले होते. ते एक फूल बाईशी दिले, त्याची पत्रे वेगळाली केली. आपण जे करतो ते. तांबुटे दर्भा होती त्या घेतल्या, चरणावरी दर्भोदके सिंचन केले. आता विधीपूर्वक आहे. उपाध्य म्हणजे 18 पुराणांचे जाणते आहेत हा, त्यांना वेदोक्त मंत्र पाठ आहेत. मग त्या पूजा करतायत. कशी पूजा केली जाऊ द्याच, करू द्यायचं, काय बघण्यासारखं नसतं तिकडे. तर ती कशी पूजा केली तसं तुम्ही फुल वाहताना हे आठवा आणि तसं म्हणा. चरण उदाकावरी चरणावर दर्भोदके सिंचन केली.
बाईसानं म्हणे मला अक्षदा द्या उसण्या. मग अक्षदा घेतल्या. मग अपसव्यय करुणी तिथी श्रवण केले. हे पण आलं पाहिजे तुम्हाला. तिथी श्रवण म्हणजे ते सगळं म्हणावं लागतं ते आणि अर्पण करावं. मग हाती दक्षिणा घेऊन हाती अक्षदा घेऊन पुढा उभा केले. मग म्हणाले सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षी सहस्रपात सभूमी विश्वतम म्हणायला लागले. वृत्वांतिष्ठंतम दशांगुलम म्हणायचं असं ते. असं म्हणून मंत्र म्हणून टाकायचं. असा मंत्र म्हणायचं आणि मग ते फूल ठेवायचं. असं मंत्र म्हणायचं, अक्षदा लावायची. आपण ते आता दुसरे मंत्र म्हणतो. आपल्याला हे नाही म्हणायचं ना. मग तुम्हाला ते एकच म्हणून थांबायचं नाही. चंदनगंध नाही, त्याच्या पुढं आहे ना, त्याच्या पुढं साधायचं आहे, पुढं भटोबासांचं आहे. हे पाठच का करत नाही तुम्ही? पाठ केले पाहिजे. तेवढं आपण म्हणायचं ना. असं का आपण करतो? एकच म्हणायचं, नुग बसायचं. त्या मुखाने तेवढं तर क्षण पवित्र होतील. सगळ्या देवाला पुष्प वाहताना तेवढंच म्हणलं की मनाचे सुमणे. पुष्प हात आणखी फुलं व्हायची बाकी राहतात ना, तोपर्यंत मग असं नाही. बाकीचे म्हणा ना, आणखी सगळे फुलं व्हाय पण फुलांचेच मंत्र म्हणा. आरती म्हणताना आरतीचे म्हणा, विडा वाहताना विड्याचे मंत्र म्हणा. हे तुम्हाला करावं लागेल वगैरे वगैरे. आता ते उपाध्यवासाने सगळं केलं. फुलांच्या मोकळ्या ज्या पाकळ्या केल्या त्याने ते साष्टांगी अर्चन केलं. बर, मंत्र म्हणला. एकेके पाकळीचे पत्र मंत्र म्हणून अर्पण केलं. दर्भा शेवटी श्री मुकुटावर घातल्या, दंडवते घातली, श्री चरणा लागले. मग म्हणाले जी येरू काही बोलावे. आता ही भाषा आहे हा. परी जन्म सुफळता ते आज झाली. स्वामी ऐकतात त्यांचं बोलणं. काय केलं म्हणाले? भरपूर मी पूजा केली, खूप पूजा केल्या, पण आज माझा जन्म सफळ झालाय. येर काय म्हणायचंय म्हणाले बाबा. बाईसा म्हणता बाबा हा बटकरू भला असे. बाईसांना प्रसन्नता वाटली. पूजाविधी जाणे. बाईसांना आज आश्चर्य वाटलं ना. छान पूजा केली म्हणाल्याने. माझ्याकडची फुलं घेतली, माझ्याकडच्या दरभा घेतल्या, माझ्याकडचं सगळं घेतलं बाई म्हणाले, पण छान पूजा केली. अक्षदा माझ्या हात घेतल्या, गंध माझा हात घेतला, आपण पूजा काय छान केली. एवढं तरी उपयोगी जावं आपलं कुशळता. चरित्रातून मायंभट्टांना असे वेगवेगळे अँगल सांगायचे असतात. तुमच्याकडे काहीच नाही ना, मग जे आहे ते तर आनंदाने उपयोगी लावा. असं सर्वज्ञ म्हणतात बाई, हे वचन आपल्यासाठी आहे. स्वामी म्हणतात बाई, जीव जीवार्चन घडे, पर ईश्वरार्चन ते कहीच न घडे. जीव जीवा पूज्य पूजेती, जीव जीवा भजेती, पर ईश्वरार्चन ते कहीच न घडे. म्हणजे जीवाला जीवाचं अर्चन घडतं. अर्चन म्हणजे हे संसारातलं असतं ते नातं, नातू, नाती, पंती, लेक, सून, आजी, आजोबा. किंवा मग लय झालं तर तुम्ही गावाची सेवा कराल किंवा मग देशाची सेवा कराल. जीव जीवार्चन घडेल. सर्वज्ञ म्हणतात पण ईश्वरार्चन ते कहीच न घडे. कहीच म्हणजे काय? आणि कहीच न घडे. अनेक अर्थ असतात. त्यालाच वचन म्हणतात. त्यात थोडक्या शब्दामध्ये हजारो अर्थ स्वामींना सांगायचे असतात. हे ब्रह्मवाणी आहे. आणि मग आपल्याला काय आचरण?
की तो पोळा असावा की अनंत सृष्टी देवा, मला जीवार्चन घडलं. तुम्ही म्हणता ते खरं आहे, मला ईश्वरार्चन काही घडलं नाही. मग ते घडवू द्या, घडवू द्या, घडवू द्या म्हणतो ना आपण. ते घडवू द्या देवा मला. स्वामींच्या काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं म्हणजे अनुसरण. साधी व्याख्या आहे. स्वामींच्या काय अपेक्षा आहेत, ही एक मोठी अपेक्षा आहे. जीव जीवार्चन घडे. आणि कोणत्या अपेक्षा आहेत स्वामींच्या? स्वामींच्या अपेक्षा आहेत आपल्याकडं. असे काही होईल पोरा जीवाजी, ही अपेक्षा आहे. निर्णयावर वाट ठेवून बसतात, वाट पाहतात, ती अपेक्षा आहे की नाही. हेच अनुसराल तर आयशेची अपेक्षाची सूत्र कळतात का पण तुम्हाला? मी सांगायला म्हणून तुम्हाला सोपं वाटते. एकांत विचार करून बघा. अपेक्षा स्वामींकडून अपेक्षा आहे. ऐसे काही स्वामी म्हणाले. आणि कसं आहे ते माळिकेतलं आहे की वचन, अपेक्षा आहे स्वामींकडून. माया बहिणी असंस्थिती अपेक्षा, दांडी डोळी एक आहे. परमेश्वर अशंसिती हे शब्द आहे. अपेक्षा त्या शब्दानं हुडकवून आणायचं असतं आपण आपल्या डोक्यात, बुद्धीत. हे व्हॉट्सअप फेसबुकने काय मिळणार नाही, युट्यूबनं तुमच्या डोक्यात किडे पडते. त्यापेक्षा हे घुसलं पाहिजे. अशंसिती अपेक्षा. येऊ काय, जाऊ काय, येतो ग माय, ते अपेक्षा आहे स्वामी, नाही का नाही. कोण होतं ते बटवास म्हणाले, बाबा कसं चाललंय रडत रडत. ती एक अपेक्षा आहे. स्वामींच्या अपेक्षा काय आहेत महत्वाच्या तर माहीत पडल्या पाहिजे. डोक्याला त्रासदायक आहे का नाही माझं बोलणं? डोकं गरम होतं ना हे ऐकल्यावर. आपण स्वामींकडून अशा अपेक्षेचे किती सूत्र आहेत. हे त्यातलं एक सूत्र आहे. जीव जीवार्चन घडे पर ईश्वर अर्चन ते कहीच न घडे. म्हणजे घडावं अशी अपेक्षा आहे स्वामींना. आणि तिकडे एक सूत्र आहे, जीव सापेक्ष कसं लगेच विरोध. एखादा लगेच विद्वान माणूस म्हणत, बघा बघा, जीव सापेक्ष परमेश्वर, देवता सापेक्षा. कसं आहे, जीव देवता सापेक्ष, हे तुम्हाला पाठ पाहिजे. तुम्ही जर त्या ज्ञानात राहिले तर तुम्हाला विकार आणि विकल्प शून्य व्हायला वेळच लागत नाही. स्वभावाला मात्र विचाराने आपोआपच येते, वेग जागृत असल्यावर टाळकं. आणि तुम्ही का भ्रष्ट झाले, म्हणजे तुम्हाला भ्रष्ट व्हायची दोनच कारण आहेत परमार्ग. विपरीत आलं का काय भोगला की तुम्ही विपरीत झाला. कुडवसारखे लगेच होतात तर एवढं 300 कोटी रुपयांची मंदिरं बांधलेला माणूस विपरीत होऊ शकतो. तुमची काय गेटपत्ती आहे, तुम्ही तर आज्ञा सुंटाय बोंबल्याचं काहीच येत नाही भाकरी विपरीत करायला. तुम्हाला विपरीत व्हायला एक क्षण लागणार नाही परमार्गावर. हा, एक क्षण. स्वामींना आणखीन काय अपेक्षित आहे? पूर्वोत्तर क्षण दुर्लभ म्हणाले, आहे की नाही. म्हणजे काय, भेटीपुरताच का? पूर्वोत्तर क्षण अनुसरणाचा तो दुर्लभ असला पाहिजे. हे नवीन अर्थ सांगतोय मी, कोरून ठेवा हृदयात तुमच्या. ही पूर्वोत्तर क्षण भावाचा दुर्लभ पाहिजे. ज्ञान झालं की भाव हे नावतो लगे ऑपरेशन. हा चांगला, तो मठ चांगला, तो बुवा चांगला. अरे तू बस, तू किड्यानं उडू नको. तू चू बस ना बाबा. पूर्व आणि उत्तर क्षण दुर्लभ ठेव. श्रद्धेचा, भावाचा, भक्तीचा, ज्याचा जो क्षण दुर्लभ आहे तो ठेवला पाहिजे. आणि दुर्लभ ठेवून काय करायचंय, तो क्षण तसा शेवटीला वनिता काही गडदे पडला.
आचार्यांना ते सांगायचे. पूर्व आणि उत्तर क्षण ह्याच्या अनुसरणाचा दुर्लभ झाला का? नाही झाला म्हणा. मग याला त्याचं वर्णन करतात. तपस्याचे बुवा लय मोठान, लय डोंगरात तपस्या केली. पुरलं का त्याला? मोठं वाचलं की रागावले. अरे नका असं फालतू गोंधळ नाही करायचं साधूचं. आचार्यांचे किती उच्च विचार आहेत पहा. म्हणजे तुम्हाला मेल्यावर ती किती 3 घंटे प्रमाद होतो शकतो. म्हणून आचार्य म्हणाले हा पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. तुमची तशी प्रार्थना पाहिजे की बाबा मेल्यावर सुद्धा मला हा दोष घडवू नये, माझी शून्यता भंगली नाही पाहिजे. आता मेल्यावर जर घोषितच करत नाहीत, बाबा मेलेत ते 2 दिवसांनी घोषित करतात. बघ त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये कसली पेटी असते ती गारगार काचेच्या पेटीत बघ, तुला हवा लागू देत नाही. बस मेल्यावर मला घोषित नाही केलं, 2 दिवसांनी मेलेलं घोषित केलं आणि 4थ्या दिवशी मला पुरलं. आता हा पूर्वोत्तर क्षण दुर्लभ असं नाही आणावं देवाने. लगेच घोषित करावं परिवाराने, बाबा सरले, लगेच जाऊ द्या त्यांचं काय. नको त्याची तोंड मेल्यावर पाहायला लागतात त्या माणसाला, आहे की नाही? तो आला नाही म्हणता, जन्मभर त्याने तोंड नाही पाहिलं, त्याची वाट पाहत बसायचं, स्वदेशाधिकांची वाट पाहत बसायचं. मग आम्ही ते विचारतो कोण आले? बाबांचे भाऊ राहिलेत. आता बाबांनी त्याग केला ना, पण हे सगळं दुर्लभ राहिलेलं आहे. चला, अशा प्रकारे भटोबास आता उपाध्यवासांना ज्ञान झालेलं आहे पहिल्या भेटीत. ही लीळा इथे थांबते. धन